भिवंडी नावाचं एक लहानसं गाव होतं. चारी बाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं, मध्येच पसरलेली मातीची घरं, कौलारू छपरं, उन्हात भाजलेली रस्त्यांची धूळ आणि त्या धुळीतूनच उगवलेली माणसं, साधी, कष्टकरी पण मनाने खोल. सकाळ झाली की कोंबड्याच्या आरवण्यानं गाव जागं व्हायचं. बायका विहिरीवर पाण्याच्या हंड्या घेऊन यायच्या, हसत खिदळत गप्पा रंगायच्या. कुणाच्या घरात आज काय शिजतंय, कुणाच्या शेतात पाणी आलंय का, कुणाचा मुलगा शहरात गेलाय, अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरच गावाचं जगणं उभं होतं. संध्याकाळ झाली की चुलीवरून उठणाऱ्या धुरात केवळ लाकडाचा वास नसायचा, तर त्या धुरात मिसळलेली असायची स्वप्न, काही अपुरी, काही दडलेली, तर काही कधीच न बोललेली. याच भिवंड गावात शंकर नावाचा एक तरुण राहत होता. इतर तरुणांसारखा तोही अंगात साधे कपडे, पायात चप्पल आणि खांद्यावर ओढणी टाकून फिरायचा. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकत असे. ते डोळे फक्त आजचा दिवस पाहणारे नव्हते, ते उद्याचा विचार करणारे होते. बाकी लोक जिथे शेती, पावसाची वाट पाहणं, कर्ज, लग्न, आजारपण अशा रोजच्या चिंता बघायचे, तिथे शंकर भविष्य बघायचा. तो विचार करायचा, हे गाव असंच का राहावं, इथली मुलं शहरातच का जावी, इथेच काहीतरी का घडू नये. पण ही सगळी स्वप्न त्याच्याच मनात बंदिस्त होती, कारण गावातल्या लोकांना त्याची स्वप्न कधीच खरी वाटत नव्हती. शंकरचे वडील रामू काका शेतात राबणारे, आयुष्यभर कष्ट केलेले माणूस होते. त्यांच्या हाताला कायम माती लागलेली, नखांमध्ये काळी माती अडकलेली आणि कपाळावर कायम घामाची रेष. त्यांनी आयुष्य शेतात घालवलं होतं आणि त्यांना जगाचं गणित सोपं वाटायचं. मेहनत केली तर पीक येतं, पाऊस पडला तर जगणं सुकर होतं, नाही पडलं तर देवावर सोडायचं. ते शंकरकडे पाहून अनेकदा म्हणायचे, अरे रे, इतकं काय आकाशात बघतोस, इथं जमिनीवर पाय रोवून चालायला शिक, स्वप्नांनी पोट भरत नाही. शंकर मात्र हसून शांतपणे उत्तर द्यायचा, बाबा, आकाश बघितल्याशिवाय उडायला कसं शिकायचं, जमिनीवर पाय असावेतच, पण डोळे वर असले पाहिजेत. आई सावित्री हे दोघांचं बोलणं ऐकत बसायची. ती फारसं बोलायची नाही, पण मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करायची, हा मुलगा वेगळा आहे, देवाने त्याला योग्य मार्ग दाखवावा आणि या वेगळेपणामुळे त्याचं नुकसान होऊ नये. भिवंड गावात दर आठवड्याला बाजार भरायचा. तो दिवस म्हणजे गावासाठी जणू उत्सवच असायचा. सकाळपासूनच लोकांची लगबग सुरू व्हायची. कुणी भाजी घेऊन येई, कुणी धान्य, कुणी कोंबड्या, तर कुणी रंगीबेरंगी कापडं. विक्रेत्यांच्या हाका, लोकांची घासाघीस, लहान मुलांचा गोंगाट, सगळं वातावरण जिवंत व्हायचं. अशाच एका बाजाराच्या दिवशी गावात एक म्हातारा आला. त्याची दाढी पांढरी, चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळे खोल आणि शांत, जणू बरंच काही पाहिलेलं. हातात त्याच्याकडे एक जुनी झिजलेली वही होती. तो गावाच्या चौकात एका झाडाखाली बसला आणि लोकांना गोष्टी सांगायला लागला. सुरुवातीला लोक केवळ कुतूहल म्हणून थांबले, पण हळूहळू त्याच्या आवाजातली गंभीरता सगळ्यांना खेचून घेत होती. शंकर तिथे उभा राहून त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. म्हातारा म्हणाला, जगात प्रत्येक माणसाला एक आवाज असतो, तो आवाज म्हणजे त्याचं खरं अस्तित्व. पण बहुतेक लोक समाजाच्या गोंगाटात तो आवाज कधीच ऐकत नाहीत. हे शब्द ऐकून शंकरच्या अंगावर शहारे आले. त्याला वाटलं, हा म्हातारा जणू त्याच्याच मनातलं बोलतोय. बाजार संपायला आला तेव्हा शंकर त्या म्हाताऱ्याजवळ गेला. थोडा संकोचून तो म्हणाला, काका, माझा आवाज मला ऐकू येतो, पण गावाला नाही. लोक मला वेड्यात काढतात, मी काय करू? म्हाताऱ्याने त्याच्याकडे खोलवर पाहिलं, जणू त्याच्या मनात डोकावतो आहे. मग तो हळूच म्हणाला, तुझ्या आवाजाला घाबरू नकोस. जे वेगळं विचार करतात त्यांना आधी लोक हसतात, मग दुर्लक्ष करतात, आणि शेवटी जेव्हा त्याच विचारांनी बदल घडतो तेव्हा ऐकायला लागतात. पण त्या शेवटपर्यंत पोहोचायचं असेल तर थांबायचं नाही. त्या शब्दांनी शंकरचं मन जणू पेटून उठलं. त्याला पहिल्यांदाच असं वाटलं की कुणीतरी त्याला समजून घेतलं आहे. गावातल्या लोकांना शंकरचा वेगळेपणा कधीच रुचला नाही. तो शाळेत हुशार होता, पुस्तकं वाचायचा, प्रश्न विचारायचा, पण शेतीत त्याला फारसा रस नव्हता. तो शेतात गेला तरी विचारात हरवलेला असायचा. कधी नदीकाठी बसून काहीतरी लिहायचा, कधी झाडाखाली बसून विचार करायचा. लोक कुजबुजायचे, हा मुलगा काहीतरी विचित्र आहे,
कामापेक्षा विचारच जास्त करतो. पण शंकरला त्याचं फारसं काही वाटत नव्हतं. त्याच्या मनात एकच ध्यास होता, या गावासाठी, या लोकांसाठी काहीतरी मोठं करण्याचा. काळ पुढे सरकत होता आणि 1 वर्ष गावावर संकट घेऊन आलं. पावसाने दगा दिला, दुष्काळ पडला, विहिरी कोरड्या पडल्या, शेतं तडकली, जनावरांसाठी चारा मिळेना. लोकांच्या चेहऱ्यावर हसू कमी आणि चिंता जास्त दिसू लागली. रामू काका संध्याकाळी थकून घरी आले आणि उदासपणे म्हणाले, देवही आपल्याकडे पाठ फिरवतोय बहुतेक. शंकर शांतपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाला, बाबा, देव नाही, आपणच काहीतरी वेगळं करायला हवं. रामू काकांनी आश्चर्याने विचारलं, काय वेगळं? शंकर म्हणाला, पाणी साठवायला हवं. पाऊस थोडासा जरी पडला तरी तो वाया जाऊ नये. आपण गावात छोटं तळं खोदूया. ही कल्पना ऐकून लोक हसले. अरे, आपल्याकडे साधनं नाहीत, पैसा नाही, हा शंकर स्वप्नातच राहतो, असं म्हणत त्यांनी त्याची थट्टा केली. पण शंकर थांबला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो फावडं घेऊन गावाबाहेरच्या मोकळ्या जागी खोदायला लागला. पहिल्या दिवशी तो एकटाच होता. उन्हात घाम गाळत होता, हात दुखत होते, पण मन ठाम होतं. दुसऱ्या दिवशीही फारसं कोणी आलं नाही. पण तिसऱ्या दिवशी एक लहान मुलगा आला आणि म्हणाला, भैया, मी मदत करू? शंकरच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यानंतर हळूहळू आणखी लोक येऊ लागले, कोणी उत्सुकतेने, कोणी मदतीच्या भावनेने. शेवटी रामू काकाही फावडं घेऊन आले. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच आपल्या मुलाबद्दल अभिमान चमकत होता. महिन्याभराच्या कष्टानंतर तळं तयार झालं. पहिल्या पावसात त्यात पाणी साचलं. गावात आनंदाची लाट उसळली. लोक शंकरकडे पाहून म्हणू लागले, हा मुलगा खरंच काहीतरी वेगळा आहे. शंकरच्या मनात मात्र अजून मोठी स्वप्न होती. त्याला केवळ पाणी नाही, तर शिक्षण, शेती, रोजगार सगळं बदलायचं होतं. त्या म्हाताऱ्याची गोष्ट त्याला वारंवार आठवत होती. तो पुन्हा बाजारात गेला, पण म्हातारा दिसला नाही. जणू तो फक्त शंकरला एक दिशा दाखवायला आला होता. शंकरने आपल्या वहीत लिहिलं, माझा आवाज मीच ऐकणार आणि मग जगालाही ऐकवणार. हळूहळू गावात शंकरकडे लोक सल्ला घ्यायला येऊ लागले. एखाद्याचं पीक वाचवायचं असेल, एखादी विहीर खोदायची असेल किंवा मुलाला शिकवायचं असेल, शंकर तिथे असायचा. तो फक्त बोलत नसे, तर स्वतः हातात हात घालून काम करायचा. सावित्री आई अभिमानानं म्हणायची, माझा मुलगा आता फक्त माझा नाही, तो साऱ्या गावाचा झाला आहे. एकदा शहरातून आलेल्या एका माणसाशी शंकरची भेट झाली. त्याने विकास योजना, सरकारी मदत याबद्दल माहिती दिली. शंकरने तासनतास चर्चा केली, शिकला, समजून घेतलं. तो परत आला आणि गावात सभा घेतली. लोक आधी साशंक होते, पण शंकरच्या आत्मविश्वासाने त्यांना धीर दिला. काळाच्या ओघात भिवंडी बदलू लागलं. पाणी साठू लागलं. शेती सुधारली. मुलं शाळेत जाऊ लागली. लोकांच्या डोळ्यात पुन्हा स्वप्न दिसू लागली. एक दिवस रामू काकांनी शंकरच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, मला तुझा अभिमान आहे मुला. त्या शब्दांनी शंकरच्या डोळ्यात पाणी आलं. तो अजूनही मातीच्या रस्त्यावरून चालायचा, पण आता तो रस्ता त्याला थांबवणारा नव्हता, तर पुढे नेणारा झाला होता. प्रवास अजून संपलेला नव्हता हे त्याला माहीत होतं, पण तो तयार होता, कारण त्याने आपला आवाज ओळखला होता आणि त्या आवाजात आता संपूर्ण भिवंडीचं भविष्य बोलत होतं. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.